अजून तपास लागलेला नाही। मुंबई पोलिसांसमोर सध्या मोठं आव्हान उभं ठाकलंय। स्वदिच्छा साने ही पालघर जिल्ह्यातील बोईसरची विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे। स्वदिच्छा 29 नोव्हेंबरला मुंबईत MBBSची परीक्षा देणार होती, मात्र तिने परीक्षा दिलीच नाही। वांद्र्यात समुद्र किनाऱ्यावर स्वदिच्छाला शेवटचं पाहिलं गेलं होतं। पाहुयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांचा स्पेशल रिपोर्ट। मुंबई पोलिसांची उडाली झोप। पोलिसांच्या तपासाला यश मिळेना। MBBSची विद्यार्थिनी बेपत्ता। नेमकं घडलं तरी काय? कुठे गेली असेल स्वदिच्छा? मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ही पोस्टर्स लागली आहेत। या पोस्टरमधील स्वदिच्छा साने ही MBBSची विद्यार्थिनी रहस्यमयरित्या बेपत्ता झाली आहे। 29 नोव्हेंबरला स्वदिच्छा मुंबईतल्या वांद्र्यामध्ये MBBSच्या परीक्षेसाठी आली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही। स्वदिच्छा घरी परतली नसल्यानं पालघरमधील बोईसर शहरात राहणाऱ्या तिच्या आई वडिलांचे अश्रू थांबायचं नाव घेत नाहीये। माझी स्वदिच्छा कुठे आहे हे कोणी सांगेल का, असा सवाल तिचे आई वडील विचारतात। बस न खाणं न पिणं काही न, रात्री झोप लागत डोळ्याला, सतत तिची आठवण करून रडत असतात। म्हणून जेवढ्या लवकर तपास होईल तेवढ्या लवकर बरं होईल, अशी आमची मुलगी लवकर घरी येऊ दे परत। अभ्यासामध्ये देखील हुशार होती. हा, फार हुशार, स्वतःच्या मेहनतीवरती एवढ्या पुढे गेले आहे, शिक्षण घेतलेलं आहे, MBBS पर्यंत पोहोचलेले आहे ना। तिला कोणी कधी मदत केली ना, कोणाकडून घेतली तिने, स्वतःच्या हिमतीवर एवढं शिक्षण घेतलंय। स्वदिच्छाचे वडील मनीष साने हे पत्रकार आहेत। त्यांची मुलगी MBBSच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती। स्वदिच्छा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती। परिश्रमपूर्वक अभ्यास करून ती MBBSचं शिक्षण घेत होती। शिक्षण घेत असताना तिने अनेक पारितोषिकं मिळवली। घरात नजर जाईल तिथे स्वदिच्छानं मिळवलेली बक्षिसं पाहायला मिळतात। स्वदिच्छाची ही पारितोषिकं पाहून अभिमान वाटत होता, मात्र आता हीच पारितोषिके पाहून तिच्या वडिलांना अश्रू अनावर होत आहेत। माझी मुलगी मिसिंग झाली हे मला JJ हॉस्पिटलमधून 5:45 वाजता फोन आला का तुमची मुलगी आज एक्झामला आलेली नाही आहे। माझ्या मुलीने जे काही अपडेटेशन दिलं, ती जाताना परीक्षेला तिला वेळ झालेला आहे, ते CCTV फुटेजच्या पोलिसांनी केलेल्या तपासाच्या अनुषंगाने तंतोतंत जुळते। दुपारी 1:39ला तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे। लास्टचं कॉन्टॅक्ट तिने माझ्या बहिणीला केलेला आहे। 4 फोन जे झालेले आहेत ते माझ्या घरीच झालेले आहेत त्या दिवशी। 2 आणि WhatsApp मेसेज तिच्या मैत्रिणीला गेलेले आहेत का मी कुठे आहे, काय आहे ते, मी येते, कशी आहे ते, एवढं ते पोलिसांनी तपास केलेला आहे, त्यांना माहिती आहे काय आहे ते। 29 नोव्हेंबरला मुंबईत आलेली स्वदिच्छा घरी परतलीच नाही। स्वदिच्छा अभिनेता शाहरुख खानच्या बंगल्यासमोरील बीचवर शेवटची दिसली होती। याच बीचवर तिने मितू सिंग नावाच्या एका लाईफ गार्ड सोबत 29 तारखेच्या रात्री 12:30 ते पहाटे 4 पर्यंत गप्पा मारल्या होत्या, मात्र त्यानंतर स्वदिच्छा कुठेच दिसली नाही। मुंबईतील बांद्रामधील बँडस्टँड जवळ शाहरुख खानच्या घरासमोरच जो समुद्र किनारा आहे, त्या समुद्र किनाऱ्यावर 8:30ला आलेली स्वदिच्छा जी आहे ती बराच काळ इथं फिरत होती। 12:30 दरम्यान मितू जैन नावाच्या तिथे एक मुलगा आहे, त्याचं किचन आहे, तो लाईफगार्डचं काम देखील करतो, त्याच्या किचनवरती गेली, त्याने त्याच्याशी चर्चा केली आणि ती म्हटली मी तिकडेच आहे, जवळच बसते, तिथून मला काय लागलं तर तुमचा नंबर घेते मी, मला तुम्ही जेवायला तिथे पाठवा म्हणून, काय खायला पाठवा म्हणून। आणि येऊन सरळ ती खालून इथून अशी आली आणि या दगडावर बसली। आणि त्यावेळी मितू सिंग नावाचा जो तिथला लाईफगार्ड आणि जो तिथं त्याचं किचन आहे, तो जे स्वतः छोटे एक हॉटेल चालवतो, तो आला, आपल्यासोबत आहे तो। यहाँ से वो कहाँ पे आई और क्या बातचीत हुई? वॉचमैन ने को टॉर्च मारा था। हाँ, वो वहाँ से चल के जब यहाँ से आ रहे थे तो यहाँ से वो नीचे की तरफ से आके ये वाले पत्थर पे आके बैठी थी और मैंने वहाँ से देखा तो मैं ऐसे ऊपर से आया और उससे आके बात कर रहा था। मेरा फेस ऐसा था और वो ऐसे नीचे बैठी थी। उसने बोला कि नहीं ये जगह मेरे लिए कॉमन है तो मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है। मेरा ठीक है आप बैठो, कोई प्रॉब्लम नहीं है। और वो बातें हुई बहुत सारी। उसके बाद करीबन 2 के बाद शायद 2, ढाई, 3 बजे
मेरे को ऐसे पीछे से ये जो होटल बंद है, ये ग्राउंड है, वहाँ के वॉचमैन ने मेरे फेस पे टॉर्च भी मारा। तो मैंने उसकी तरफ देखा तो वो मेरे पर करीबन 10, 12, 15 सेकेंड तक उसने टॉर्च ऑन रखा था। तो मैंने उसने मारा, फिर वो चला गया। उसके बाद फिर वो चला जाने के बाद फिर मैं भी थोड़ी टाइम के बाद यहाँ से उसने बोला आत्मा चिंतन करना है बैठ के, तो वो अकेली बैठी और मैं निकल गया। और यहाँ पे क्या होता है ना, करीबन 3:30 बजे मैं गया, 3:30 पौने 4 बजे गया, अगर जो भी टाइम था। उसके बाद बोट शुरू हो जाती है, यहाँ से बोट जाती है मच्छी पकड़ने के लिए, और यहाँ के जो लोग हैं वो यहाँ पे वॉशरूम के लिए इस तरफ आना शुरू हो जाते हैं। तो सुबह हो जाती है, ऑलमोस्ट उजाला हो जाता है, यहाँ पे उजाला जल्दी होती है, 3, 4, 4:30 बजे उजाला हो जाता है। तो वो आना जाना शुरू हो जाता है। तो मेरे को बिल्कुल सेफ़ लगा। और पानी, ये जो अभी पानी है, ये पानी इसके भी नीचे था, तो ऐसे सुसाइड वगैरह का कोई चान्स था ही नहीं या कहीं पे। हाच एक मुद्दा आहे की इथं बराच वेळ ती मुलगी बसली होती. हा मिथू तिच्याशी चर्चा करत होता. त्याचं म्हणणं आहे की तिनं काही करू नये, म्हणजे आत्महत्या करू नये करता तो तिच्याशी गप्पा मारत होता, कारण तो लाईफगार्डचं काम देखील करतोय. पण या सगळ्या घडामोडीनंतरच ती सदिच्छा जी आहे ती बेपत्ता झालेली आहे. तिचा अजूनही कुठंच ठांगपत्ता लागत नाही आहे. स्वदिच्छाने या लाईफगार्ड सोबत गप्पा मारल्या होत्या ही माहिती स्वतः त्या लाईफगार्डनं पोलिसांना सांगितली. एवढंच नाही तर त्याने स्वदिच्छा सोबत सेल्फी देखील काढले होते. ते सेल्फी त्यानं पोलिसांना दिलेत. मात्र यामुळेच स्वदिच्छाच्या कुटुंबियांचा मितू सिंग यांच्यावर संशय. त्यानुसार पोलिसांनी मितूची कसून चौकशी केली, पण त्या चौकशीतून काहीच हाती न लागल्यानं पोलिसांनी मितूला सोडून दिलं. मात्र प्रश्न अजूनही कायम आहे, स्वदिच्छा आहे तरी कुठे, ज्याचं उत्तर 18 दिवस झाले तरी कोणालाच मिळत नाहीये. पालघरहून विजय राऊतसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. स्वदिच्छा साने कुठे आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. स्वदिच्छाचा शोध घेण्याकरता विशेष टीम सुद्धा बनवली गेली आहे. स्वदिच्छाचा शोध घेण्याकरता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यंत्रणांचा वापर केला जातोय, पण अजूनही पोलिसांच्या तपासाला यश आलेलं नाही. परिणामी अनेक प्रश्न निर्माण झालेत. पालघरच्या बोईसरमधील MBBSची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने अचानक बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिच्या कुटुंबियांनी पालघर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. मात्र स्वदिच्छा मुंबईतील शाहरुख खानच्या बंगल्यासमोरील बीचवर दिसल्यानं या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत. तक्रार आल्यानंतर वांद्रे पोलिसांनी बीचवर तपास करत मितू सिंगला ताब्यात घेतलं होतं. 29 नोव्हेंबरच्या दिवशी MBBSची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने ही MBBSच्या परीक्षेकरता लोकल ट्रेन पकडून निघाली. याबाबत तिने घरी फोन करून देखील सांगितलं. मध्येच पुन्हा तिनं एक घरी फोन केला आणि आपण चुकीच्या रेल्वे स्थानकावरती म्हणजेच अंधेरी रेल्वे स्थानकावरती उतरलो आहोत अशी माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर स्वदिच्छा साने हिचा फोन लागला नाही. स्वदिच्छा 29 तारखेच्या आधी कुठे गेली होती, तिने कोणाला फोन केले होते, तिच्या संपर्कात कोण होतं, ही सर्व माहिती पोलिसांनी काढली. आता मुंबई क्राईम ब्रांच देखील तपास करते. मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करतात. तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे झालेत. परीक्षेला जाते म्हणून सदिच्छाने घरी फोन केला. ती परीक्षेला गेली असं तिने सांगितलं. त्यानंतर आपण चुकीच्या रेल्वे स्थानकावरती उतरलो आहोत ही माहिती देखील तिनं फोन करून घरच्यांना दिली. पण सर्वात धक्कादायक म्हणजे सदिच्छा साने ही त्या दिवशी परीक्षेला गेलीच नव्हती. हे पोलीस तपासामध्ये उघड झालंय. स्वदिच्छा जर परीक्षेला गेलीच नव्हती तर मग तिने घरच्यांना फोन करून परीक्षेला जात असल्याचं आणि चुकीच्या रेल्वे स्थानकावर उतरल्याचं का सांगितलं. यामुळं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. स्वदिच्छा सोबत काही विपरीत घडलं की ती स्वतःहून कुठे निघून गेली आहे. जर ती निघून गेली असेल तर का गेली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. स्वदिच्छा जेव्हा समोर येईल तेव्हाच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. स्वदिच्छा साने 29 नोव्हेंबरच्या रात्री वांद्रे बँडस्टँडवर आली होती. त्यावेळी तिची तिथल्या लाईफगार्ड सोबत भेट झाली. त्यांनी समुद्र किनाऱ्यावर गप्पा सुद्धा मारल्या. दोघांमध्ये काय बोलणं झालं हे जाणून घेण्याकरता लाईफगार्ड मितू सिंग याच्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. रात्री 12:30 ते 3 दरम्यान एक मितू सिंग नावाचा मुलगा जो आहे तो तिला भेटला. तो लाईफगार्ड होता इथला आणि तिनं काही करू नये म्हणून तो सतत तिच्यासोबत होता असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर ती अचानक गायब झाली. ती इथं का आली होती, तिनं
त्याच्यासोबत 3 तासामध्ये काय गप्पा मारल्या हे सगळं आपण जाणून घेऊयात। याच्याकरता स्वतः मितू सिंह आपल्यासोबत आहेत। मितू, आप जब यहाँ पे मुझे पहले बताओ, आप यहाँ पे कितने सालों से रहते हो? मैं यहाँ पे 91 से रह रहा हूँ। मेरा जन्म गांव में हुआ, बट उसके बाद मैं यहीं पे आ गया हूँ, तो 91 से यहीं पे हूँ सर। और क्या काम करते हो आप यहाँ पे? आपका एग्जैक्टली काम क्या है और साइड बिजनेस क्या है? मेरा हाउसकीपिंग का बिज़नेस है और मैं ये किचन चला रहा हूँ। अभी रिसेंट स्टार्ट हुआ है, 2 महीना हुआ, तो ये किचन भी स्टार्ट किया है। स्वदीक्षा नाम की एक लड़की थी जो पालघर से आई थी। राइट। पुलिस रिकॉर्ड में ऐसा है या फिर आपने ही बताया अभी कि वो यहाँ से 29 तारीख को रात को जा रही थी, आपको मिली, और क्या यहाँ पे एग्जैक्टली हुआ कि राइट। आप कितने देर उसके साथ थे और क्यों आपने उनसे बात किया, उसने आपसे बात की? राइट। वो यहाँ से जा रही थी, मैंने उसको करीबन 8 साढ़े 8 बजे भी देखा था। तो उसके बाद वो ऐसे ही पास हो रही थी, घूम रही थी, तो हमने इतना ध्यान नहीं दिया। उसके बाद करीबन 12 साढ़े 12 बजे वो मेरे किचन पे आई और उसने मेनू चेक किया और उसने बोला नहीं कुछ खाना नहीं है, लेकिन उसने नंबर लिया था मेनू के ऊपर जो लिखा हुआ था। उसने बोला कुछ ऑर्डर होगा तो बताऊँगी। तो उसके बाद वो स्ट्रेट वो पत्थर के पास, वो जो दिख रहा है आपको कॉर्नर, वहाँ पे वो गई और उसके बाद मैं उसके पीछे गया। मतलब इतना पानी तभी ज़्यादा था, तो मैंने बोला उस तरफ क्यों जा रही है, क्योंकि उस तरफ कैसा है पानी थोड़ा ज़्यादा हो जाता है, कभी कुछ प्रॉब्लम नहीं हो, तो इसलिए मैं उसके पीछे गया। तो मैं ऊपर की तरफ से गया और वो नीचे से आप उसके पीछे क्यों गए? क्योंकि पानी ज़्यादा था पानी ज़्यादा और आप लाइफ गार्ड भी हो। लाइफ गार्ड भी हूँ और पानी ज़्यादा भी था और वो उस तरफ कोई होता नहीं है उस टाइम पे, क्योंकि वो घर बहुत नज़दीक है, मतलब जैसे 10 मीटर की दूरी पे घर है, लेकिन वो ज़्यादा टाइम 12 साढ़े 12 बज रहा था। तो मैं सोचा कि क्यों जा रही है उधर, तो देखने के लिए मैं उस तरफ गया। उसके बाद उस तरफ गया तो उससे बात किया मैंने, बोला आप यहाँ क्या कर रहे हो, आप मतलब कुछ प्रॉब्लम है आपको, कुछ यहाँ आके बैठ रहे हो, सुसाइड वगैरह। मैंने ये पूछा भी, ये वर्ड थे मेरे कि आप सुसाइड वगैरह कुछ करने आए? बोले नहीं मैं MBBS स्टूडेंट हूँ, मैं डॉक्टर हूँ, तो ये सब चीज़ें मेरे दिमाग में भी नहीं आती है सुसाइड, क्योंकि मुझे पता है कि सुसाइड में पेन कितना होता है ये वो। तो बहुत अच्छे से बात कर रही थी। तो मैंने उनको बोला अगर कोई प्रॉब्लम है तो बताओ, आप लाइट में जाके बैठ सकते हो। तो उसने बोला नहीं मैं हमेशा यहाँ आती हूँ, महीने में 2 बार आती हूँ मेरे फ्रेंड्स लोगों के साथ, तो ये जगह मेरे लिए बहुत कॉमन है। वो यहाँ जाती थी, वर्सोवा बीच जाती थी, माहिम बीच और दादर बीच, ये 4 बीच का उसने नाम लिया था कि मैं यहाँ पे आती हूँ। उसके बाद फिर और बातें हुई, उसने मुझे उसकी फ़ीस कितना है, 3 से 4 हज़ार फ़ीस है उसका, उसके घर पे बुआ है, भाई है, उनका फ़ोटो बताया उसने मुझे, फिर उसका बॉयफ्रेंड है उसका फ़ोटो बताया था। और उसने मुझे ये वर्ड बोले थे कि मेरा बॉयफ्रेंड 3 साढ़े 3 बजे मुझे मिलने आने वाला है, उसका शिफ्ट ख़त्म होगा बॉयफ्रेंड का। तो मैंने बोला ठीक है आप बैठो। तो और भी बातें हुई उसके साथ। उसके बाद फिर मैंने करीबन 2 ढाई बजे उसके साथ एक फ़ोटो भी निकाला था, 4 फोटोग्राफ निकाले थे। यही चीज़ है कि एक तो लड़की अकेली है, हाँ। रात को 12:30 बजे यहाँ पे आई है, राइट। आप उसके पास गए। अभी आप बता रहे कि आप लाइफ गार्ड हो, अंधेरा था यहाँ पे, पानी ऊपर आ रहा था, तो उस कहीं ना कहीं वो जान ना दे, इसलिए आप एक प्रिकॉशन करके उसके पास गए थे। उस दौरान जो आपकी बातचीत हुई आपने बताया, राइट। कुछ डिप्रेशन में लग रही थी वो, या फिर ऐसा 1% कुछ सुसाइड का या कुछ बातचीत हुई थी? नहीं 1% का भी डिप्रेशन नहीं दिख रहा था। ऐसा बिल्कुल भी लग नहीं रहा था कि वो मिसिंग है या घर से भाग के आई है। मुझे तो लगा स्टूडेंट है, अभी डॉक्टर्स का क्या होता है, वो रात भर दिन भर काम करते हैं, उसके बाद आके अकेले बैठना पसंद है उसको। तो उसने बोला कि मुझे अकेले, उसने एक वर्ड का इस्तेमाल किया था, मुझे अकेले बैठने का कुछ बोलते हैं उसने वर्ड, मुझे अभी हाँ मंथन नहीं और कुछ वर्ड बोला था उसने, आत्मचिंतन। उसने बोला मुझे आत्मचिंतन करना है। तो मैंने बोला आत्मचिंतन मतलब, तो उसने बोला कि पूरे दिन में जो हुआ है वो रिकलेक्ट करने को आत्मचिंतन बोलते हैं, तो मुझे यहाँ आके शांति मिलती है, तो मैं यहाँ हमेशा आती हूँ। सेल्फी क्यों लिया आपने? क्योंकि मैं बताता हूँ। लड़की थी, अकेली थी, आपने उनसे बात किया। ज़्यादातर आपको पता है कि मुंबई में जो घटनाएं घटती है, राइट। तो ये सब होना लाजमी है, क्योंकि ये सब होता है मुंबई में। राइट। तो ये कहीं हो ना, इसलिए सेल्फी ली थी, या क्या रीज़न क्या था सेल्फी लेने का? मैंने सेल्फी लिया, मैंने उसको बोला कैन आई टेक अ पिक्चर विथ यू। तो क्या होता है ना कभी कभी कि कोई अगर मिसिंग है या कोई किसी को ढूंढने आया, तो मैं बता सकता हूँ कि हाँ ये लड़की यहाँ पे थी 3 बजे तक, साढ़े 3 बजे तक। बस मेरा यही कारण था, क्योंकि क्या होता है कभी कोई ढूंढने आया तो उनको क्लू तो मिले कि हाँ यहाँ पे थी या नहीं थी, नहीं तो लोग ढूंढते रह जाते। तो मैंने फ़ोटो लिया मेरी सेफ्टी के लिए भी कि हाँ तो ये फोटो दिखा सकते हैं आप? नहीं, मेरा फ़ोन पुलिस के पास है अभी। तो मेरा फ़ोन पुलिस के पास है, तो उनने कुछ प्रॉप के हिसाब से लिया हुआ है, तो पिछले 10-12 दिन से उनके पास ही है मेरा फ़ोन। म्हणजे वाळवंटात सुई शोधण्यासारखं हे काम आहे मुंबई पोलिसांना, हे एक चॅलेंजिंग काम आहे। पण मग मुंबई पोलिसांची स्कॉटलँड यार्डची तुलना केली जाते, ती का केली जाते हा देखील प्रश्न जो आहे तो सामान्य माणसं विचारत आहेत। हे खरंच एक अकल्पित आहे किंवा न समजणार आहे की एक मुलगी अचानकरित्या गायब कुठे होते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात।
व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. स्वदिच्छा सानेचं इंस्टाग्राम अकाउंट सुरू आहे, त्यामुळे पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट निर्माण झालाय. जर स्वदिच्छा बेपत्ता आहे, तिचा मोबाईल बंद आहे, तर मग अशा परिस्थितीत तिचं इंस्टाग्राम अकाउंट कोण ऑपरेट करताय याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. 29 नोव्हेंबरपासून स्वदिच्छा साने ही रहस्यमयरित्या बेपत्ता आहे. पण ती नेमकी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणालाच मिळालं नाही आहे. मुंबई पोलीस म्हणजेच मुंबई पोलिसांचे बँड्रा पोलीस, त्याच पद्धतीनं मुंबई क्राईम ब्रांच यांच्या विविध टीम स्वदिच्छा सानेला शोधत आहेत. या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे, ती म्हणजे स्वदिच्छा सानेचा मोबाईल 29 नोव्हेंबरपासून बंद आहे. पण असं असून देखील स्वदिच्छाचं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवरील जे स्वदिच्छा साने नावाचं हे जे अकाउंट आहे, हे अकाउंट अजूनही ऑपरेट आहे. म्हणजे हे अकाउंट नेमकं कोण ऑपरेट करतं, यामध्ये कोण माहिती सगळं टाकतं आहे, याबद्दल प्रश्न जो आहे तो पोलिसांना, याचबरोबरीनं तिच्या कुटुंबियांना आणि तिच्याशी शेवटी तिला जो भेटला होता मितू सिंग, जो लाईफगार्ड आहे, या सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. कारण की या सर्वांचं म्हणणं आहे की हे जे फॉलोअर्स आहेत स्वदिच्छा सानेचे, हे फॉलोअर्स 3ने वाढलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं जे फॉलोईंग आहेत ते देखील 4 ते 5 या संख्येने वाढलेले आहेत. याचा अर्थ जर इंस्टाग्रामवरती आपण कोणालाही रिक्वेस्ट पाठवली फॉलो करण्याची, ज्याचं अकाउंट आहे त्याने ही रिक्वेस्ट जी आहे ती जोपर्यंत ॲक्सेप्ट केली नाही किंवा ॲक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं अकाउंट जे आहे किंवा तुम्हाला जो फॉलोईंग किंवा फॉलोअर्स नंबर जे आहेत ते वाढताना दिसत नाहीत. आणि हेच कारण आहे की अजूनही पोलिसांना, घरच्यांना आणि मितू सिंग जो लाईफगार्ड आहे, या तिघांनाही शंका आहे की कुठेतरी आहे आणि ती तिचं सोशल मीडिया अकाउंट ऑपरेट करते. खरं तर स्वदिच्छा साने ही सापडत नाही आहे, ती ट्रेस होत नाही आहे, ती नॉट रिचेबल आहे. हे सर्व असताना तिचं इंस्टाग्राम अकाउंट ऑपरेट कोण करतं आहे, हा एक मोठा प्रश्न तपास यंत्रणांना पडलेला आहे. या सगळ्यामागे नेमकं कोण आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो आहोत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, अपडेट्स पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा.